पीडब्ल्यूडी मंत्री बनले, उद्योग मंत्री झाले आणि एक संपूर्ण मराठवाड्याच्या संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला। आणि विमान सेवा आज फक्त लातूरसाठी नव्हे, आता येण्यापूर्वी आम्ही नांदेडला होतो, काही दिवसानंतर आम्ही सोलापूरला जाणार आहोत, परवा दिवशी नाशिकमध्ये सुरू होणार आहे, काही दिवसानंतर अकोल्यामध्ये विदर्भामध्ये सुरू होणार आहे। आणि असा म्हणजे महाराष्ट्र देशामध्ये प्रथम असं राज्य राहील ज्यांना म्हणजे असा छोट्या शहरामध्ये विमान सेवाशी जोडण्याचं त्यांनी काम केलं असेल आणि त्याच्या खरोखर श्रेय विलासरावजी देशमुखांना जात आहे। त्यांना अजूनही लागते त्याच्यामध्ये जे टॅक्स आहे ते निश्चित छोट्या विमानासाठी आज आम्ही केंद्र शासनाने पण जे काही धोरणात्मक निर्णय घेतले आहे त्याचबरोबर थोडा राज्य शासनाचा पण हातभार तुम्ही यामध्ये लावला तर निश्चित याचा फायदा आपल्या महाराष्ट्राला आणि या छोट्या शहराला जोडण्यासाठी होणार आहे। आमचे नेते पवार साहेबांनी सुद्धा आम्हाला या जबाबदारी देताना काही म्हणजे त्यांच्या भागाचा म्हणजे त्याचा संबंध आणि नाता या विभागाशी जुळला पाहिजे हा अतिशय महत्वाची सूचना केली आहे। आणि त्याचे कारण आहे आज खरोखर महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये जर आपल्याला प्रगती करायची असेल तर शेतकऱ्यांच्या सुद्धा या विमान सेवेशी संबंध जोडला पाहिजे। फक्त प्रवाशांच्या नाते नव्हे पण त्यांच्या मालाचा उत्पन्न जे आहे ते मोठ्या बाजारामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जर पाठवायचे असेल तर आजच्या युगामध्ये विमान सेवा हा एकमेव पर्याय आहे। आज पुण्यावरनं मुंबईवरनं आज आपला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी तयार केलेले फुल बागायती जे काही त्यांचे उत्पन्न आहे, फळं आहे, भाजी आहे, हे सर्व आज आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सुद्धा आज पाठवण्याचं काम विमान सेवेच्या माध्यमातून होत आहे। म्हणून आम्ही नागपूरमध्ये आपण म्हणजे कार्गोसाठी विमान जसा प्रवाशांच्यासाठी आहे या देशामध्ये येणाऱ्या 10 वर्षामध्ये जवळपास 200 विमानं फक्त वाहतुकीसाठी येणार आहे आणि त्याच्यासाठी नागपूर याला आपण देशाचा केंद्रबिंदू तयार केलेला आहे। आणि त्या सर्व कामामध्ये मुख्यमंत्र्यांचा एक दृष्टी आहे, त्यांच्या म्हणजे एक विचार आहे की महाराष्ट्र म्हणजे आपण विमान सेवेच्या बाबतीत सुद्धा अग्रणी राहिली पाहिजे आणि त्यासाठी महाराष्ट्राच्या इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अशोक चव्हाण साहेब आहे, MIDC आहे, या सर्व संस्थांच्या माध्यमातून आज विमानतळाचा पण निर्माण आज राज्य शासनाच्या वतीने होत आहे। मला आनंद आहे की या लातूरचा विमानतळ MIDCनी, नांदेडचा विमानतळ MIDCनी अत्यंत कमी कालावधीमध्ये हे तयार करण्याचं काम केलं आहे, मालकीचे आहे आणि आपण